अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता प्रथमच एमआयएमची देखील एंट्री होणार आहे। शहरातील 5 प्रभागातील 20 जागा लढविण्याचा निर्णय एमआयएमनं घेतला असून इच्छुकांच्या मुलाखती लवकरच घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे, तर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। त्यात एमआयएम पक्षानं देखील या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 4, 5, 10, 11 आणि 12 या ठिकाणी मुस्लिम मतदार आहे। या प्रभागांमध्ये एमआयएम कडून उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले जाणार आहे। एमआयएम कडे 26 इच्छुकांनी अर्ज दाखल केले, त्यातून 20 उमेदवार दिले जाणार असून त्यासाठीची तयारी पक्षानं सुरू केली आहे। अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून जातीय तणाव निर्माण झालेला आहे। कोठला येथे झालेल्या दंगल प्रकरणी मुस्लिम तरुणाविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते। त्यानंतर खासदार असुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगरमध्ये सभा झाली होती। त्यावेळी मनपाची निवडणूक ताकदीनं लढणार असल्याचं ओवैसी यांनी जाहीर केलं होतं। त्यात प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देखील मनपा निवडणुकीत लक्ष घातलंय। इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवार दिले जाणार आहे, तर यापूर्वी या पक्षानं कोणतीही निवडणूक लढवली नव्हती। यावेळी एमआयएम ताकदीनं निवडणुकीत उतरणार असून राज्यातील नेत्यांच्या सभांचंही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।